विधानसभेनंतर नगरपालिका आणि आता महापालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला। 29 महापालिकांपैकी 22 ठिकाणी भाजप सत्तेत आली आहे आणि 5 महानगरपालिकांवरही भाजपचाच झेंडा फडकलाय। पाहुयात भाजपच्या विजयावरचा हा खास रिपोर्ट। महापालिकांच्या निवडणुकीत मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। या विजयासह मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय। 29 पैकी 15 महानगरपालिकांमध्ये भाजपनं स्वबळावर बहुमत मिळवलं, म्हणजेच इथे भाजपचाच स्वतःच्या ताकदीवर महापौर बसणार आहे। तर 7 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता असेल। एकूण विचार केला तर 22 ठिकाणी भाजपचा महापालिकेवर झेंडा फडकलाय। नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, अकोला, नांदेड, वाघाळा, मीरा भाईंदर, धुळे, जळगाव, सोलापूर, इचलकरंजी, जालना आणि पनवेल महानगरपालिकेवर भाजपला बहुमत मिळालं आहे। तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अहिल्यानगर, अमरावती, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी भाजपला बहुमत आहे। असा एकही भाग नाही की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला यश मिळालं नाही। सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी अशा प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाने मिळवलेलं आहे। मला विश्वास आहे की या विजयामुळे आम्ही आनंदित निश्चित आहोत, पण हा जो काही आनंद आहे त्या आनंदाला आम्ही कधीच उन्मादात परिवर्तित होऊ देणार नाही। 22 महापालिकांमध्ये महाराष्ट्राची 5 मोठी महानगरं पाहिली तर 5च्या 5ही महानगरं भाजपकडे आली आहे। मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आली असली तरी भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे मुंबईमध्ये भाजपचाच महापौर असणार आहे। पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये तर अजित पवार यांनी भाजपच्याच विरोधात शड्डू ठोकत भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, पण पुणे आणि पिंपरी चिंचवडची जनता भाजपच्या सोबत राहिली। या दोन्ही ठिकाणचा विजय भाजपसाठी किती महत्त्वाचा होता हे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या या सेलिब्रेशनमधून स्पष्ट दिसतंय। पुणे आणि पिंपरीमध्ये आम्ही जिंकू असा दावा करणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादींचा अक्षरशः सुपडा साफ झालाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यात दादा म्हणजे जनताच आहे असं म्हणत अजित पवार यांना टोला लगावला। पुण्यात भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 27 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक निवडून आले। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 84 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 37, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा निवडून आणता आलेली नाही। मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं। मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं। पुण्याची जनता आहे, आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत। विधानसभेत 132 आमदार, त्यानंतर नुकत्याच झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत 120 ठिकाणी नगरसेवक आणि आता महापालिकांमध्येही भाजपनंच बाजी मारली आहे आणि सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलाय। अर्थात भाजपला लीड करणारे धुरंधर फडणवीस होते। पुण्याहून प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।